नमस्कार, मी आहे रवीना हाऊस लाईफ या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर, म्हणजेच ना आम्ही आज देवदर्शनाचा विचार केला आहे. तर आज आम्ही चाललो बाप्पाच्या दर्शनासाठी पालीला. तर माझा व्लॉग पूर्ण बघा तुम्ही. आता आम्ही सगळे उठलो आहे. तर इथे मिली अजून झोपली आहे, विहानने राणीवर आहे आणि मी इथे बसले बाहेर जरा मस्त सकाळ मॉर्निंग व्ह्यूचा जरा एन्जॉय करते. आणि आता आम्ही थोड्या वेळात फ्रेश होऊ निघू. तर माझी आजची जर्नी किंवा आजचा आमचा प्रवास पूर्ण बघा तुम्ही. चला मग आपण भेटूया पुढे. मिली गेटअप बेबी. हॅलो विहान, गुड मॉर्निंग. काय करते दीदी? आता इथे सकाळी ना खूप सुंदर अशी पहाट होती आणि ही गावीच बघायला भेटते. खूप छान वाटत होतं. आता मी तर फक्त दारातच बसले होते आणि मम्मी खूप छान असं ना आशीर्वाद घेत होते. आणि तिची नेहमीची सवय आहे, ती पहाटे उठले की असंच आशीर्वाद घेत असते. मुंबईला पण असले की असंच करते ती. आणि मी तिला बघत होते आणि हा सनरायसेस बघत होती, म्हणजे सूर्योदय. आता इथे ना विहान जस्ट झोपेतून उठला होता, त्यामुळे त्याचा काय आवाज येत नव्हता. आणि मिली तर झोपूनच होते. थोड्या वेळानंतर दोन्ही मुलांना छान असं रेडी केलं. बाकी सगळे घरातले रेडीच झाले होते आणि मुलांना रेडी करत होते, त्यामुळे मला थोडा उशीर झाला होता. त्याच्यामुळे मीही पटापट माझी तयारी वगैरे करून घेतली. आणि सकाळी सर्वांचा चहा नाश्ता झाला होता आणि मुलांना काही मी नाश्त्याला वगैरे काही दिलं नव्हतं, कारण की कसं ना मिलीला एस टी जमत नाही आणि म्हणजे एस टी किंवा बस तिला थोडा उलट्यांचा त्रास होतो. त्यामुळेच मी मुलांना जास्त काही दिलं नव्हतं. फक्त त्यांच्यासाठी खाण्याच्या वस्तू घेऊन गेले होते की जर रस्त्यात वगैरे भूक वगैरे लागली तर ते खाऊ शकतील म्हणून. त्यानंतर मग सर्वांची तयारी झाली आणि आम्ही निघालो होतो. आणि मी निघालेलो आहे. मम्मी दोघं पुढे गेले. आता आम्ही हळूहळू चालत जातो. बाहेरून बघतो रिक्षा वगैरे भेटते का. नाही तर चालतच जायला लागलं. काल आम्ही गेलो होतो केक आणायला ना, त्याच रस्त्याने जाणार आहे. आता इथून 1 तास 1-1.5 तास लागला. हो हो 1-1.5 तास तरी लागेल, बघू. आता इथून ना आम्ही पुढे जायला निघालो. आता मम्मी आणि मुलांना ना मी आधीच पुढे पाठवलं होतं, कारण की राणी आणि मला थोडं उशीर होणार होता. आम्ही सर्व खिडक्या वगैरे बंद करून लॉक वगैरे लावून निघालो त्यामुळे. आणि परत इतक्या लांबचा रस्ता आहे, त्यामुळे मग परत उशीर नको व्हायला. आणि कारण की मुलं हळूहळू चालणार आणि इतक्या पहाटे आम्हाला कोणीच भेटलं नव्हतं, कारण की गावच्या ठिकाणी ना सकाळी लवकर असतात लोक, कामाला जाणारी असतात ना, ती थांबवतात मध्ये. पण आमच्या वेळी ना आम्हाला कोणीच भेटलं नाही. सकाळी ना कोणीच आम्हाला भेटलं नाही. आता घर आम्ही 7:30 वाजता सोडलं होतं आणि एस टी आम्हाला 9:30 वाजता भेटली. त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला होता. कुठेतरी 1-1.5 तास लागणार होता, पण तो जाऊन आम्हाला 3 तास तरी लागले पोचायला. ते नशीब की मिलीला तिथे काही त्रास नाही झाला. आणि पण एस टी इथून उतरल्यानंतर तिला थोडं त्रास होत होता, मळमळत होतं. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं अवॉइड केलं. थोडा वेळ बसलो, तिला मी जरा शांत केलं. पण नंतर जोपर्यंत आम्ही मंदिरापर्यंत पोचलो ना, तिथे येऊन तिला थोडा त्रास झाला. त्यानंतर तिला उलट्या वगैरे झाल्या. तिला थोडं फ्रेश केलं, जरा शांत केलं, थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही मग आतमध्ये जाण्यासाठी निघालो. आता आमच्या घरापासून ते बाप्पाच्या दर्शनापर्यंत म्हणजेच पालीला येण्यापर्यंत एक एस टी होती, जी कुठे मध्ये थांबली नाही, डायरेक्ट आम्हाला भेटली होती. गर्दी वगैरे पण एस टीमध्ये जास्त काही भेटली नाही, त्यामुळे आम्ही व्यवस्थित आलो. पण मिलीला शेवटी एस टीतून उतरल्यानंतर त्रास झालाच. मग तिथे तिला फ्रेश वगैरे करून मग आम्ही थोडं पुढे आलो. तर तिथे खूप छान छान असे ना कंठ्या वगैरे दिसल्या. आणि राणीला इतके किचन्स आवडतात ना, ती प्रत्येक ठिकाणी थांबत होती किचन बघण्यासाठी. आणि आम्ही पोचलोच होतो 11:30 वाजता, त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला होता. त्यामुळे आमचं एक होतं की गर्दी भेटली तर अजून खूप उशीर होईल, कारण की मिलीला पहिलेच बरं नव्हतं वाटत. त्यामुळे आम्ही खूप घाई करत होतो दर्शनासाठी. आणि इथे येण्याचं कारण म्हटलं ना, मी खूप वर्षानंतर येत होते आणि माझी खूप इच्छा होती. आता मी 11 वर्ष झाले आधी आले होते, म्हणजे पप्पा होते आमचे तेव्हा आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर मी कुठे आता आले होते. आणि आता कसं मिलीला जसं एस टी जमत नाही किंवा विहान पण आजारी पडायचं, त्यामुळे मला कधी येणं झालंच नाही. पण यावर्षी मी ठरवलं की मला जायचं म्हणजे जायचं. आणि खरं म्हटलं कधी कधी बाप्पावर पण असतं की देव आपल्याला बोलवतो ना, आपण तेव्हा जातो. आता मी कितींदा गावी गेले, पण कधी जाणं झालंच नव्हतं. दर्शन करून घेतली आहे. आता आम्ही बसले आणि आम्ही खूप दमले आहे. पेढा नाही खाते? देखो गाइस, ये क्या बोल रहे हैं, और ये देखो गणपति का मोदक खा रही है. यावर्षी ठरवल्याप्रमाणे बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलो आणि खूप सुंदर सुबक अशी मूर्ती होती बाप्पाची, बघून खूप छान वाटलं. काय टाक विहान, ते हातात तुझ्या काहीतरी आहे ते टाक, खाली टाक. हा
ए बेबी हळू, विहान मस्ती नको, हातला नो. बाप्पाचं खूप छान असं दर्शन घेतलं, कारण की गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. तिथे फोटो काढण्यास, व्हिडिओ काढण्यास खूप मनाई होती, पण मी तुमच्यासाठी म्हणून छोटे मोठे असेच व्हिडिओज घेतले लांबूनच. आणि त्यानंतर मग इथं आम्ही दर्शन वगैरे करून थोडं बाहेर बसलो. खूप छान असे तिथे ना मंत्र वगैरे पण म्हणत होते. बाप्पाची मूर्तीजवळ बसलो, छान असं दर्शन करून झाल्यावर बाहेर आलो. तर हे कुंड आहे ना बघितलं होतं, तेव्हा खूप वेगळे होते. तेव्हा आम्ही आंघोळ वगैरे करायचो त्या कुंडांमध्ये, पण ह्यावेळी तसं काहीच नव्हतं, खूप बदल होते. विहानाने मिलीने खूप छान असं त्या कासवांबरोबर खेळलं, त्यांना मिठाई वगैरे दिली. त्यानंतर आम्ही इथं बाहेर आलो. मंदिराच्या मागच्या साईडलाच हा भाग होता. तिथे हे कुंकू म्हणून अगरबत्तीचे जे काही राख असते ती कुंकू म्हणून आम्ही लावली होती. आणि इथे थोडे फोटोज वगैरे आम्ही घेतले आणि इतके सुंदर असं वाटत होतं ना, इतकं जुन्या काळातलं काम होतं. तर त्यावेळी खूप बदल होते. त्यावेळी हे मागे शोरूम वगैरे असं नव्हतं, पण यावेळी प्रत्येक काउंटर असा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बनवला होता. आणि इथे या प्रत्येक गोष्टींच्या माहिती खूप छान असं या पिलर्समध्ये करून दिले होते, की जेणेकरून गर्दीमध्ये किंवा चालताना लोक जेव्हा थांबतील तेव्हा ह्या गोष्टी व्यवस्थित वाचतील, की कुठल्या गोष्टीचं काय महत्त्व आहे करून. आणि मंदिर म्हटलं ना खूप छान वाटतं, कारण की तिथं आपल्या सगळ्या गोष्टी जे काही निगेटिव्हिटी असते ती सगळी जाते आणि खूप छान वाटतं आपल्याला. आज आम्ही खाते पावभाजी. मंदिराच्या बाहेर आलो आणि तिथून आल्यानंतर पहिल्या मुलांना खायला दिलं, कारण की त्यांना खूप भूक लागली होती. त्यांचा नाश्ता झाला आणि त्यानंतर मग आम्ही बसस्टँडवर आलो. जवळच बसस्टँड होतं. तिथे आम्हाला ना बसायला वगैरे जागा भेटली, पण थोड्या वेळाने खूप कंटाळायला लागला, कारण की आम्हाला जी ST हवी होती, जिथे आम्हाला जायचं होतं ती बसच कॅन्सल झाली होती. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या बसची वाट बघावी लागली होती. हॅलो, विहान वाट बघून दमलाय ना. विहान वाट बघून दमला ना. आमची बस उशिरा आली. बस स्टँडवर खूप वेळ वाट बघितली. अक्षरशः 2 तास ना आम्ही फक्त बस स्टँडवर STची वाट बघत होतो, कारण की तिथे खूप ST होत्या, पण जी आम्हाला हवी होती ती ST नव्हती. आम्हाला पेणला जायचं होतं. तिथून आम्ही डायरेक्ट अलिबाग पकडणार होतो बस, पण आम्हाला तिथे खूप वेळ वाट बघावी लागली. एक तर आमचं दर्शन होऊन आम्ही 1 वाजता बाहेर आलो, त्यात खूप गर्दी होती. आणि त्यानंतर आम्हाला नागोठणे ST भेटली आणि आम्हाला वाटलं तिथून पण अलिबागची बस भेटेल, पण कळलं तिथे गेल्यानंतर की तिथेही अलिबागची बस कॅन्सल झाली आहे आणि दुसऱ्या बस यायला खूप वेळ लागला. म्हणजेच आम्हाला जेमतेम परत तिथे 2 तास झाले आणि आमच्यापेक्षा जास्त मुलं कंटाळली होती. एक तर त्यांना बरं नव्हतं आणि खरंच खूप खूप कंटाळा आला होता. नेक्स्ट बस आमची आली. बस तिथे उभी आहे आता. आम्ही तिथे आता हा आता जस्ट उठलाय. आता आम्ही माहिती नाही आता आम्ही आता सांबरी स्टेशन आहे. बसगावकर साबरी. आता सांबरी स्टेशनवर आलो. बस स्टॉपवर आले. आता बघूया बस पकडते की रिक्षा पकडते. बघूया पुढे. आता आम्ही तर खूप झाली झोपायला आले. झोपून पण उठलाय ही आहे आमची मासी जी दमली खूप दमली आहे. राणीने ठरवलंय की आता ती कधी जाणार नाही पालीला. ही आहे आमची रिक्षा. नाही गेली रिक्षा. रिक्षा नाही येते. आता
तर चल जाऊया बसमध्ये आज. जिथून आम्हाला एस टी भेटली होती नागोठणेवरून सामरी भेटली होती. आम्हाला वाटलं सामरीला उतरल्यावर आम्ही रिक्षा पकडून, पण तिथे गेल्यानंतर कळालं की रिक्षा पण जात नव्हत्या. शेवटी त्यांनी आम्ही थोडी रिक्वेस्ट केली. त्यानंतर ते बोलले की हां थोड्याच वेळाने अर्धा एक तास थांबून नंतर ती आमच्या डेस्टिनेशनवर म्हणजेच ना पेझारीला पोचणार आहे करून. आणि खूप वेळ वाट बघली आणि बसमध्ये विहान इतका कंटाळा होता की मला त्याचे कपडे काढावे लागले कारण की तो इतका रडत होता गरमीमुळे. थोड्या वेळानंतर मग आम्ही घरी डेस्टिनेशनला आलो आणि थोडं ज्यूस वगैरे घेतलं. त्यानंतर घरी पोचलो. इथे चाललो रस्त्यातच होते, अजून घरी पण नाही पोचलो. हां फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या गावामध्ये. आता आम्ही जाऊ घरी. आजचा दिवस खरंच लक्षात राहण्यासारखं राहील. खूप दमलो आहे आता. चला मग आता मी घरी जाते, फ्रेश वगैरे होते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले छान छान नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.